100% व रुपावलीच्या अगोदर किती बोलत राहिला, भरपूर वेळ आला. मला म्हणतात 50 मिनिटं, तुमचा 1 तास झाला. थोडंसं खूपच झालं, जास्त जवळजवळ 2 वाजत आले, अजून गजर नाही. ठीक आहे. बुवा म्हणाले मला चष्मा लागला. बुवा म्हणाले मला चष्मा लागला. असू द्या माऊली, माऊली असू द्या, असू द्या, हो हो असू द्या. लहान मुलगा आहे तो, काय कळत नाही. मी त्याच्यासाठी एक गाणं म्हणतो. बाबू, आमच्या पप्पांनी गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती. टुकमुकू बघतोय चांगला, कसं टुकमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पांनी गणपती काय गाणं चाललं बघा. लहान मुलं खुश. आमच्या पप्पांनी गणपती आणला. बुवा सुंदर गाणं. मग पप्पानी जर गणपती आणला तर मग तुझ्या आजाने काय आणला? अरे तुझ्या आजाने, पप्पानी गणपती आणला मुलगा सांगतो, पण तुझ्या आजाने तुझ्या बापाला आणला म्हणून तू आलास. आजाचं कौतुक नाही का हो, पप्पानी गणपती आणला. काय गाणी निघतात येते गरबा. म्हणून वडील अतिशय सुंदर भजन केलं. गाडीत बरंच काय बुवा बोलले. चष्मा लागलो बुवाना, चष्मा व चष्मा कदाचित तुम्हाला सुद्धा लागेल. आणि आहे ना, म्हणजे वयाचं बालपण, तरुणपण आणि म्हातारपण तिन्ही अवस्था माणसामध्ये येतात. कोण ह्याच्यात चुकला नाही. जो वर गेला तो चुकला. ह्याला प्रत्येकाला भोगायचं आहे, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बुवा म्हणून कधी निंदा करू नका कोणाची. आज सुहास चव्हाण माझ्या बाजूला बसलेत नाही माऊली, त्यांचा आज वाढदिवस आहे. आज चांगला योगायोग आहे. क्या बात आहे. शेजारींना दिसत ना. वाढदिवस आहे सुहास चव्हाण यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊली. मला आताच त्यांनी कल्पना दिली, माझा आज बुवा वाढदिवस आहे, शुभेच्छा तुम्हाला बुवा. आणि तुमच्या वाढदिवसासाठी एक गाणं म्हणतो ऐका. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, यो हजारों साल है मेरे आरे. हैप्पी बर्थडे टू यू, हो हो सुहास दादा, हैप्पी बर्थडे. आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आहे सुहास दादाचा. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आहे सुहास दादाचा. वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. थंडीचा परिणाम झालाय तो. खरोखर तुम्हाला शुभेच्छा. उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो अशी देवाकडे प्रार्थना करतो.
गणाऱ्याकडे प्रार्थना करतो, तुम्ही बक्षीस आम्हाला दिलात, तुमच्याकडे होते तेवढे दिलात, तुमचं कर्तव्य तुम्ही केलात, सुरुवात तुम्ही केल्यात, भवानी तुम्ही केल्यात, त्याच्यामुळे त्याच्यानंतर जे काय मिळाले ते तुमचं श्रेय आहे, कारण सुरुवात तुम्ही केली. शुभस्य शीघ्रम, याची सुरुवात गणाऱ्याच्या कृपेने जो माणूस चांगली होते त्याची पुढे सुरुवात पण चांगली होते. बुवा ज्यांच्याकडे होते त्यांनी दिले. आता तुम्ही म्हणता, पवार बुवा म्हणतात आता बंद झाले द्यायचे, असं बोलले. काय नाही, अजून पण देऊ शकतात लोक, मला खात्री आहे. काय नाही काय करून तरी लोक देणार आहे, मला अशी खात्री आहे. आणि आपण आशेवर राहायचं बुवा, आशेवर कधी पण आशा सोडायची नाही, मिळणार आहेत ह्या अपेक्षेनेच राहायचं नाही. आणि मी काय म्हणतो, नसले तर कुठून देणार आहोत? आपण गरीब माणसं आहोत, तुम्ही आम्ही शेतकरी माणसं. ज्याच्याकडे असतात ते देतात, नाही देत तुम्ही नाही दिला तरी चालेल, पण तुमच्या टाळ्या एकदा जोरदार वाजवा, टाळ्या, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला पुराचा विला कढी भुसाग, तुषेरानी शिकारी विभावडास साग, तुषेरानी शिकारी. या बुवांसाठी गाणं आहे. निभावडास साग एक फुल वाहतो सके, जावा तुला पाहतो सके. तरी पैज लावू तू सके, तेव्हा तुला पाहतो सके. एखादं गाणं बोललो आपण ना, तर ते गाणं हृदयापर्यंत पोचलं पाहिजे, या मताचा आहे. मी तुमची निंदा किंवा तुम्ही कमी आहात असं म्हणत नाही, पण माझ्या परीने सांगण्याचं कर्तव्य करतो. तुम्ही चांगलेच गाता किंवा चांगलं बोलता, पण एखादं गाणं गायलं ना तर ते हृदयापर्यंत पोचलं ना तर लोकांना ते आवडते. कारण एवढी जाणकार माणसं आहेत इथे, याच्यात हुशार माणसं आहेत म्हणून थांबले आहेत, भजनाची आवड आहेत म्हणून थांबले आहेत, आणि कार्यक्रम आपलाच आहे, तो कार्यक्रम सक्सेस झाला पाहिजे म्हणून लोक थांबले आहेत. नाही तर बरीच लोक गेली असती, घरात गेली असती ना. काय या थंडीमध्ये 2 वाजले, या थंडीमध्ये कुडकुडण्यात राहायची गरज नव्हती. बाहेरची लोक, एवढी थंडी आहे तरी लोक इथे थांबले आहेत. त्याचं कारण इथली श्रद्धा त्या गणरासाठी, कारण श्रवण करणे ही सुद्धा नवविधा भक्ती आहे. बाबू, हे बाबू, सोन्या सोन्या फरशा झुकेगा नाही साला. काय ह्यालाच म्हणतात कली, काय मुलगा आई शपथ, पोरगा आई शपथ. ज्यांच्या पोटी जन्म ह्या मुलाने घेतला त्या आई वडिलांसाठी टाळ्या वाजवतात. खरोखर. आणि बाबांकडे आता जाता, तो बाबांका सांगता की काहीतरी बुवांका द्यावा असं म्हणून. त्यांचे बाबा कुठे आहेत, त्या मुलाचे बाबा कुठे आहेत? माऊली, शेरास सवयशीर. तुमचा मुलगा जो शेरास सवयशीर, कारण तुम्ही चांगले आहात तर तुमचा मुलगा सुद्धा त्याच धर्तीचा आहे. गण्याराने त्याला उदंड औषध, तुमच्या खानदानीचं नावलौकिक तो करणार आहे 100%. 100% नावलं. कारण या हरिभजनामध्ये तो मगापासून फिरतोय, कुठे तबला उघड, कुठे ह्याच्यावर हात मार, त्याच्यावर हात मार, म्हणजे कुठेतरी त्याला त्याची आवड आहे, तो छंदी आहे. आणि तो भजनामध्ये इथे आता तो आहे. आता एखादा झोपला असता, हे प्रारब्धात तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे म्हणून असला मुलगा जन्माला आला. खरं सांगतो तुम्हाला. नाही तर बरीचशी मुलं भजनामध्ये येत नाही होता, कलियुगामध्ये काळ करतात, पण तो मुलगा बिचारा खुश आहे. भविष्यात नावलौकिक तुमच्या खानदानीच तो करणार. तुम्ही मला द्या अगर नका द्या, 100%.
आताची वारी त्यांना कितक्या पडली बरं. आता काय त्यांचं काय झालं माहिती आहे गडबड, त्या भाऊंची गडबड काय आली आहे, ते देऊ शकतात मला, पण मला दिल्यानंतर त्यांना पण द्यायला पाहिजे. गडबड किती आहे, गोंधळ किती झालेला आहे. पण बघू बुवा माऊली, नका देऊ माऊली, नका देऊ. ओ नका देऊ. आता खिशात हात घालतात द्या, पण नका देऊ. नकोस ओढुवेनी धरलेला हात सोडन कृष्णा, जाऊ दे विकण्यालो कान्हा रे. वा, एक मोठा वाघ, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे वाघ समजतात ना त्याच्यातलं एक वाघ ज्या दिवशी हे गाणं गात होता, हे गाणं जे वाघ समजतात त्या तुम्हाला समजलं, हे गाणं गात होता, वाट लावली त्या गाण्याची, ते स्वरच कळले नाही त्याला, मग त्याला दाखवले, जाऊ दे विकण्यालो तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. स्वरांश साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून बोली. 200 रुपयाचं बक्षीस दिले ना त्यांनी. बघा मापात पाप नाही, मापात पाप नाही, मापात पाप नाही. आजची वारी माऊली प्रामाणिकपणे सांगतो, आजची वारी बक्षीस दिलाच म्हणून नाही, माझ्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखी वारी. कशी अतिशय प्रेमळ माणसा तुम्ही मिळालात आज आम्हाला, मायबाप रसिक अतिशय प्रेमळ. मी 4-4 हजार लोकांसमोर डबल वारी केलेली आहे, 4-4 हजार. अनेक ठिकाणी, एक ठिकाणी तर मला 27,000 बक्षीस मिळालेलं. किती? 27,000. ते मोठेपणा नाही, कदाचित बुवानं पण मिळाले असेल, मोठेपणासाठी सांगत नाही, पण जो आजचा जो आनंद आहे, तुमचं प्रेम हे पैशामध्ये मोजता येत नाही, ते कमी मिळू दे, पण तुम्ही जे दोन्ही बुवांसाठी जे प्रेम दिलात ना, ते या पैशामध्ये गिनती करता येत नाही त्याची. एकदा त्या गणपतीसाठी काढायला तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रितकाला तुझी आहे नाही बरी, बायबात पिछली माझी बांगडी बांगडी बांगडी. या गाण्यामध्ये हे स्वर मी घातले त्याच्यात, म्हणजे आता तिथे मी पण आहे, पण मी प्रयत्न असा करत असतो, रीत गाना तुझी रे नाही बरी असं आहे त्या गाण्यामध्ये, पण मी मुद्दाम असं केलं, रीत गाना तुझी रे नाही बरी. गोड वाटलं ना? हा अभ्यास आहे माझा, त्याच्यासाठी घासला मी बरंच वेळा. 30 वर्ष त्याच्यासाठीच ती गेली, 30 वर्ष ह्याच्यासाठी गेली. बाकी बोलण्यासाठी मी नाही घालवली, पण ह्याच्यासाठी खूप त्याग केलाय मी, म्हणून ते गाणं येतं. पिछली माझी बांगडी बांगडी बांगडी. बुवानी एक प्रश्न घातला मला, त्याचं काय उत्तर त्यांनी सांगितलं नाही, माझ्याकडे काय उत्तर नाही, मला माहिती नाही. बुवा जे नाही आपल्याला माहित नाही ते कशाला नाहीच म्हणायचं, त्याच्यात अपमान नाही. जर माहिती असेल तर सांगायचं. पण मी आता एक बुवांना प्रश्न विचारतो, तुम्ही गाथा तुकाराम महाराजांची गाथा अभंग आपण गातो, जगद्गुरु तुकोबाराय
यांचा पहिला अभंग जे गाथेत अभंग लिहिलेला आहे तो पहिला अभंग आणि शेवटचा अभंग कुठला माहिती आहे का तुम्हाला बुवा? नाही माहिती असते, कदाचित माहिती नसेल त्यांना. त्यांनी सांगावं पहिला अभंग तुकाराम महाराजांचा कुठला आणि शेवटचा कुठला माहिती आहे? मग सांगा बोल मला. माझा अज्ञान आहे म्हणून मी माहिती काढीसाठी सांगतो. बोला ना ना आता बोला. माहिती असेल तर मला माहिती नाही म्हणून मी तुमची माहिती काढतो. आता तसंच मग मगाशी तुम्ही मला विचारलं, मग तुम्ही मगाशी का विचारलं मला? दिस इज पॉइंट. व मी सांगतो जे जे आपणाशी ठावे, जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी कथन करावे. दिल्याने विद्या वाढते, विद्या विनयने शोभते. विद्या दिल्यामुळे आपल्या विद्येत भर पडते. म्हणजे मला माहिती आहे ना तो सांगतो बुवा. युट्यूबला जाऊन दे. पहिला अभंग गाथेमध्ये तुकाराम महाराजांचा पहिला अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी दृष्टी राहो, माझी दृष्टी राहो. हा पहिला अभंग आहे. आणि शेवटचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ह्याच्यासाठी 30 वर्ष माझी गेली. गर्वानी नाही सांगत. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास. भीमसेन जोशी गायले ना आपण. हे म्हणजे प्रश्न एखाद्या ह्या मुलाने मला प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर पण मला येऊ शकत नाही. एखाद्या मुलाने विचारला प्रश्न ते येऊ शकत नाही. म्हणजे काय तो बुवा कच्चो असं काय नाही. म्हणून बुवा गजर गेला मी 30 मिनिटांमध्ये, कारण तुम्हाला बोललोय 30 मिनिटं आणि हळूहळू तुमचं मनोरंजन बघा. म्हणून बुवा बुवांचं कसं आहे माहिती आहे? प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तुझी म्हणती गद्दार मला पाखरा आघात केलं तुला. आता मन भरलं तुझं. गद्दारी करून तूच माझी गद्दार मला, गद्दारी करून तूच माझी गद्दार मला. पाकरा पाकरा आघात केलं. याच जन्मी सत्कर्म करा. डबलवारीच्या माध्यमातून हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. बुवानी काही गोष्टी खूप चांगल्या सांगितल्या हो. मला न बोलता ही आजची बारी बुवानी चांगलं प्रबोधनपर बारी बुवानी केलेली आहे. एकदा बुवांसाठी टाळ्या वाजवा. अशा बुवा बाऱ्या झाल्या ना कोण नाव ठेवेल आम्हाला? कोण नाव ठेवेल? नाही ठेवणार ना. तरी पण नाव ठेवणार काय? ते शेवटी काय माहिती आहे, किती चांगलं करा हे कलियुगात काय ते काय अर्थ नाही. ते मळमळीत ते काय नाही. ते म्हणजे ठेवणार. तुम्ही चांगलं केलं ना एक लक्षात ठेवायचं, ज्या झाडावर फळं आहेत, ज्या झाडावर फळं आहेत त्या झाडावर दगड मारणारे असतात. ज्या झाडावर फळं नसतात ना त्याच्यावर दगड नाही मारीत. जो चांगला वागतो समाजात त्याला त्रास होतो आणि जो वाईट वागतो ना त्याची सेवा करतात लोक. आसाराम बापू किती लोकांनी सेवा केली, लाखो लोक भक्त बोल. आसाराम बापू, झरेवाडीचे पाटील बाबा, लाखो पाटील बाबा. जिथे ते दुसरे एक मुंबईमध्ये आलेली राधे मा, ती सांगायची मला कमरेर घे.
ज्याने ज्याने कमरेवर घेतलं त्यांचा तळपाट झाला. राधे मा त्या काम भारी आहे लावगा द्या जेव्हा शपथ भारी. 5 मिनिटाला बाहेर जातात परत येतात, बाहेर जातात परत, काही नेमके करतात ना तेच मला काय. 5-5 मिनिटांनी येतात आणि हसतात. आज बारी भाऊ असं आजच्या बारीमध्ये रंगत त्या माणसाचा वाटा आहे. त्या बारीमध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजव. मला आशीर्वाद द्या दोन्ही बुवांना. आणि काय बोल हा, आणि असेच हसत राहा. हा, दुसऱ्या बाजूला मेला तरी हसायचा. पण हसतमुखी तो सदा सुखी. किती टेन्शन असू दे बघा तुम्हाला माऊली, किती टेन्शन असेल तर तुम्ही हसणं हा त्याच्यावर मोठा उपाय. खरोखर सांगतो, तुम्ही टेन्शन घेतलात ना आयुष्य कमी होते. रोज एक काम करायचं, सकाळी उठायचा, आपल्याच खळ्यात आपल्या दारात जाऊन जोरात हसायचं. सकाळी भले बाजूवाल्याने वेड्यात काढला चालेल, जोरात हसा, आयुष्य वाढणार. एखाद्याला कर्ज झालं, टेन्शन घेतला, अटॅक येऊन मेला, नाही, हसत राहायचं. आणि भार सगळी जबाबदारी कोणावर ठेवायची? आपण कष्ट करायचे, मेहनत घ्यायची आणि सगळी जबाबदारी त्याच्यावर ठेवायची. जो बसलाय ना तो बाप्पा, तुमची कामं 100% होणार, घाबरायची गरज नाही. कारण गणपती इथे ओसलाय तुमच्या या वाडीमध्ये, जोईल वाडीमध्ये, या समाजामध्ये गणपती इथे आलाय. सगळी विघ्नांचा विघ्नहर्ता तो आहे. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. एकदा घाबरायची गरज नाही. टेन्शन लेणे का नाही, टेन्शन बस घ्यायचं नाही टेन्शन. अरे आपण गरीब आहोत, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे तारांकडे पहावे. किती आनंदी आनंद. आमच्याकडे काय नाही, पैसे ना बुवा, भले सोनं नसेल, पैसे नसतील, पण आम्ही शेतकरी जर असलो ना आम्ही सुखी आहोत. कारण घासभर आम्हाला टेन्शन नाही उद्याचा, टेन्शन नाही उद्याचं. पण जे धीरूभाई अंबानी सारखे करोडपती आहेत त्यांना झोप नाही. पैसा ठेवायचा कुठे? अमुक बँकेतले पैसे गायब झाले तर अरे आणून दिले पैसे. नाही रे माझ्या बाबा, बरे दिले. हा पैसा तुका दिला तुझी का. तर मोठमोठे करोडपती आहेत ना, त्यांना झोप नाही घरी. पैसा कुठे ठेवायचा? कोणतरी चोरी करेल, रातभर झोपत नाही, झोपेच्या गोळ्या घेतात ते. मोठमोठ्या लोकांकडे, करोडपती लोकांकडे कुत्रे पाळलेले आहेत. कुत्र्यांना बिस्किट आहेत, त्यांच्या कुत्र्यांना बिस्किट आहेत मोठमोठ्या लोकांकडे. आमच्याकडे कुत्रा नाही, पण आम्ही जे काय खातो, शेती पिकवतो, तुम्ही आम्ही सगळे ते सुखी आणि समाधानी झोपतो. आनंद. उद्याचा काय टेन्शन नाही. येईल तो दिवस येईल, बिंदास असतो. कारण कसली घमेंडी नाही. सोना सोना काय हो, मगाशी बुवानी सांगितलं, काही गोष्टी बुवांच्या सोना म्हणजे सोन्याच्या धंद्यामध्ये ते आहेत. काही गोष्टी बुवांच्या घेण्यासारख्या ते घ्या. 7,000 रुपयाला हे मारवाडी लोक आपल्याला फसवतात. आणि तो आपण मराठी माणूस फसू नये, फसला जाऊ नये ह्याच्यासाठी ते बुवा बोललेले आहेत. ते धंद्यात असून सुद्धा बुवा बोलले आपला तोटा करून. बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. म्हणून सोनं सोनं काय हो, अंगठ्या, चेन, ब्रेसलेट, बुवांसाठी नाही म्हणत मी. अंगठ्या, चेन, ब्रेसलेट हे सगळं जाग्यावर राहणार आहे. माझं माझं यमाचं खाजं सगळं जाग्यावर राहणार आहेत. शेवटी किती जरी बंगला, 50 करोडचा जरी बंगला बांधला ना, तर तो मेल्यानंतर त्याची शेवटची आंघोळ त्याला खळ्यातच घालणार, बाहेर घरात नाही. मेल्यानंतर त्याला जाळणार, स्मशानातच जाळणार. पुऱ्या घराला आग लावणार नाही. नाही 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 नाही, कोण कोणाचा नाही. सगळा काढ, फक्त एक खोटा पैसा डोक्याला चिपकवणार, बाकी सगळं काढून घेणार. बँकेचं अकाउंट पुस्तक बघा, म्हातारा मेलायचं तर पुस्तक बघा, पासबुक बघा, बॅलन्स किती आहेत ते बघा, लाडकी बहीण गेली, किती पेन्शन खाल्ली, बाकी राहिली किती बघा. काही नाही, कोण कोणासाठी नसते. 4 दिवस फक्त रडतात, 5व्या दिवसापासून आहे ते कोण नाही कोणचा डाळ भात लोणचा. या कोरोनाने दाखवून दिलं. कोरोनाने जेव्हा कोरोना आला होता ना, त्याने दाखवून दिलं या जगात कोण कोणाचा नाही. सक्का भाऊ सुद्धा जवळ जात नव्हता. ते सोडा,
लाडकी बायको सुद्धा नवऱ्याच्या जवळ जात नव्हती. नवरा पण बायको तिकडे. पण मला एक कळलं नाही बुवा, क्वारंटाईन हे झाले. मी विचार करतो या गोष्टीचा की बाबा त्या काळात जवळ कोण जायची नाही. त्या काळात लग्न पण झाली ना, लग्न नवरा बायकोची, ती काठीने तो हार घालतात ना, तो काठीने हार घेतला, काठीने, आणि हार घातला काठीने. त्या काळात झटकट लग्न, बरेच लोकांनी उरकली. माऊली, जे तरुण मंडळी आहेत, जे 30-40 पर्यंतचे मंडळी आहे, लग्नाचा विषय आले म्हणून सांगतो मी, जे मंडळी 30-40 मध्ये आहे त्यांची लग्न होतील ह्या आशेवर तुम्ही राहा, खरं सांगतो. आणि जे 40च्या पुढे गेले आहेत, 45-50, तुम्ही आशा सोडा. नाही म्हणजे आशा सोडायची. त्यांनी अलग निरंजन कुंभमेळा, सध्या कुंभमेळा मध्ये प्रयाग, चला अलग निरंजन. आणि अगदी ते पण नाही जमलं ना, तर मी सांगतो तो सल्ला. एक ग्रुप आलाय व्हॉट्सअपला, ज्यांची 50च्या पुढे माऊली 50च्या पुढे ज्यांची लग्न होत नाही ना, त्यांच्यासाठी एक ग्रुप आलाय. लग्न का होणार नाही, त्यांनी आपला निर्वशी नावाचा ग्रुप एक आहे. हो, निर्वशी ग्रुप म्हणजे निर्वशी ग्रुपमध्ये ते सामील व्हायचं. आणि जर समजा झोप येत नसेल तर त्यांनी आपल्या मोबाईलवर, आपल्या स्क्रीनवर आलिया भट किंवा कॅटरीना कैफ तिचा फोटो ठेवायचा आणि त्याच्यातच समाधान मानून घ्यायचं. आपला बाजार आता संपलेला आहे. आय लव्ह यू माधुरी दीक्षित, इथे बाजार आपला संपला. आय लव्ह यू कॅटरीना कैफ, हेच आपला शेवट. लग्न आता मुश्किल आहे. त्याचं कारण लग्न का नाही होणार, त्याचं कारण मी सांगतो. त्याचं कारण आज आपल्या देशाची लोकसंख्या भरपूर झाली, भरपूर आहे, परंतु आज आपल्या देशामध्ये महिला म्हणजे मुलगी हिचा प्रमाण कमी झाला आहे. प्रत्येकाला वंशाचा दिवा मुलगाच पाहिजे. मुली, जर देशाचं बघा आकडेवारी काढली, 100 मुलगे जन्माला आले तर मुली किती? फक्त 30 जन्माला येतात. 30 मुली आणि 100 मुलगे. उद्या मला सांगा, 100 मुलगे मोठे झाले, लग्नाला तयार झाले, आणि मुली पण मोठ्या झाल्या, 30 मुली. मग 100 मुलग्यांपैकी, नवऱ्यांपैकी 100 नवरे, मग त्यांच्यापैकी किती जण भागले? 30 भागले. राहिले किती? मग 70 दांडेकरांनी करायचं काय? अलग निरंजन. माऊली गणेश भक्त, त्यांचं नाव नाही ना सांगितलं नाही. बघा, हे सुद्धा किती मोठेपणा असतो. एक गणेश भक्त आहे, गणपती बाप्पांचे भक्त आहेत. त्या भक्ताने दोन्ही बोना 100 रुपये बक्षीस दिले. म्हणाले आमचं नाव सांगू नका. अशी पण काही लोक असतात, हो, नावासाठी भुकेलेले नसतात, त्या देवासाठी आणि नामस्मरणासाठी म्हणून देणारे. नाही तर काही लोक असे असतात, हे 20 घे, नाव जरा 3 वेळा घे. अरे तो वा, अलिबागला माझी बारी होती. अलिबागला, खरं सांगतो, अलिबागला माझी बारी होती. मी आणि जोईल बुवा होतो, संतोष जोईल. आणि तिथे बारी, एक माणूस आला, पण तो घेऊपी कला करा 7:45. तो आला तो डायरेक्ट माझ्याकडे 20 रुपये दिले. बरं झालं म्हटलं, असू दे, गरीब आहे, जाऊन दे. परत त्याने 20 रुपये दिले. अशी 5 वेळा त्यानं बक्षीस मला आणून दिलं. 5 वेळा 20 पाचा 100 रुपये झाले. मला वाटलं किती माणूस दिलदार आहे, त्याचं मी कौतुक केलं. आणि बारी संपली, घेणारा होता. बारी संपल्यानंतर असं गेट केलेलं होतं. गेट, संपूर्ण सामान आम्ही घेऊन चाललो. त्या गेटवर तो उभा होता. कशाला उभा होता? 100 जे मी दिलेले ते मागे द्या. कारण काय तो सांगतो, म्हटलं तुम्ही बक्षीस दिलं? नाही, त्या नशेमध्ये मी दिले. आता ती नशा मला करायला 1 रुपया शिल्लक नाही. ते 100 पाठी द्या, ह्याच्यातच तुमचं समाधान आहे. 100 मागे दिले ते नाही. म्हणजे अशी पण लोक भेटतात. एकदा तर मला बारीमध्ये एक माणूस असा आला, बुवा खदलव. दुसरा एक शब्द त्याने वापरला, बुवा समोरच्या बुवाच्या मुळात हात घाल. 50 रुपये त्याने दिले. म्हणजे अशी पण
या कलियुगात लोक आहेत समोरच्या बुवाच्या मुळात हात घाल म्हणजे खाली हात घाल 50 रुपये. मी काय केलं मला बतला हे जमणार नाही. त्याने 50 दिले, मी 50 टाकले, 100 हे घे आणि तुझा तूच काय ते घालून घे. तो जो परत गेला तो परत काय आला नाही बुवा. अशी माणसं या जगात भेटतात. म्हणून या ठिकाणी गजरामध्ये बुवा मनोरंजन करतो. या ठिकाणी छोटासा गजर घेतो. बोलायला गेलं ना बुवा मी तुम्हाला घाबरतो अशातला भाग नाही. तुम्ही बोललात तुमची हिंमत नाही बोलायची असं बोललात एकदा. मी तुम्हाला घाबरतो असं नाही. तुमचा रिस्पेक्ट करतो तुमच्या कलेचा आणि तुमच्या दानशूर व्यक्तिमत्वाचा. आणि तुम्ही माणूस म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून त्याच्यासाठी मी तुमचा आदर उभा करतो आणि शेवटपर्यंत करणार. जे माझ्याकडनं चुकलंय काय समजा त्याचा उहापोहा करून जो मला कुठेतरी टार्गेट करून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे, या जगाला माहिती आहे. जाणीवपूर्वक मला ठेचण्यासाठी मला दाबण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. आणि तुम्ही जेव्हा बोललात आता मी त्याचा विरोध करणार, मी ठासून सांगणार. अशी माणसं बुवा तुमच्यासारखे तुम्हीच आणि असे मित्र मला असावेत. आणि मी भाग्यवान समजतो की तुमच्यासारखे बुवा आमच्या जोडीला आहात. मला खरोखर स्वाभिमान वाटतो तुमच्या बुवा. आय लव्ह यू बुवा. पण असे काय काय बुवा आहेत ना बुवा, काय बुवा असे आहेत. झाला तर बरा झाला, धगावलो तो बरा झाला, अजून धगवा होतो. किती जण बरा झाला लय पिवत होतो लय. पण ह्याच्यातून काय मिळणार हो. समजा मी धगावलो किंवा झाला, अरे कोकणातलोच मी रे, तुमच्याच जिल्ह्यात तुमच्याच या कोकणातला मी. एक कोणतरी सवंगडी आहे तो एक जर बाद झाला तर तुम्हाला काय मिळणार त्याच्यात. माझ्या कोकणची इज्जत बाहेर जाते ना ती कुठेतरी थांबवा ना. बरोबर ना बुवा. मग तुम्ही कोकणी माणूसच एकमेकाच्या पोटावर बसता. मग तिसरा फायदा भैया येणारच. मग अशी बुवा बोलले तेरा क्यों खुद, अरे मेरा क्यों खिजाता है, तेरा खुजाओ मेरा. अरे ते भैया आहे ते सांडवा हो या मांडवा रोज खाओ म्हणजे ते भैया आहेत ते. मग त्यांची नावं कशी आहेत ठेवलेली आहेत ते भैयांची नावं. पांडे आडनाव त्यांचं पांडे. 5 जण जमा झाले की पांडे. चौघे जण जमा झाले चौबे. बरोबर ना चौबे. म्हणून त्यांना म्हणतात सांडवा हो या मांडवा रोज खाओ ना. मी पुढे बोलणारच नाही. लोक एवढी हुशार आहेत आजच्या जगात. काळांतर भरण्यात पटाय. बरोबर आहे तू कळलं. त्याला गाणी आता नको, बरीच गाणी आहेत. मी बुवा मला एक आवडतं ना. सॉरी हा थोडा वेळ लागला. बाबू पडशील बाटलीवर. बुवा हे गाणं बघा किती गोड आहे पण कोण घेत नाही बुवा. हे मला आवडतंय गाणं. प्रत्येकाची इच्छा आहे पण मी गाणं मला लय आवडलं. म्हणजे मी गाणं गाताना अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. एवढं सुंदर आहे पण कोणच घेत नाही. एक प्यार का नगमा है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। होकर पाना है जीवन का मतलब, जो आना और जाना है, दो पल के जीवन से एक उम्र चुराना है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है। बुवा कोण घेतो बुवा पण मुद्दाम हे घेतलं.
किती गोड गाणं बनवलं आहे. त्या गाणं ज्यांनी बनवलं, ज्यांनी चाल लावली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. म्हणून या ठिकाणी गजल बघा. असं मी ना एकदा बुवा लिंक लागली की मला गाणी सुचतात. म्हणजे जी चांगली आहेत ती गाणी सुचतात, मला जी आवडतात ती, म्हणजे त्याच्यात वेळ जातो. एक देशभक्ती 26 जानेवारी झाली माऊली, 26 जानेवारी झाली, त्या दिवशी एक देशभक्तीपर गाणं विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर काळा तुरुंगवास जे भोगत होते देशासाठी, त्यांनी आपल्या रक्त काढून भिंतीवर हे गाणं लिहिलेलं आहे आणि त्याला चाल लावली. या गाण्याला चाल लावली हृदयनाथ मंगेशकर. हेच ना, मला आठवण झाली बघा. चांगल्याची नेहमी आठवण चांगली येते बघा. त्यांनी जे गाणं चाल लावले, हो काय सांगू. मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा. मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा सागरा. मजसीने ही गाणी आता सगळं संपत आलेलं आहे. आता गाणी पोरांना गॅदरिंग मध्ये, मुलांना शाळेमध्ये पुरात होत आहे. धडधड गाणी गालावर आली झालं झिंग 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 सैराट पिक्चर काय चालला हो. ती आरची बोलले ना, असा ना घरची. सैराट पिक्चर, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, परशा नावाचा मुलगा आहे, परशा आहे ना हो. तो 100 फूट धावत येतो. त्या पिक्चर मध्ये दाखवला 100 फूट धावत येतो. याड लागलं रे याड स्लो मोशन मध्ये धावत येतो आणि 100 फूट धावून आल्यानंतर भरलेल्या विहिरीमध्ये उडी मारतो. आहे ना त्याच्यामध्ये परशा, आणि खाली आरची असते, उडी मारतो. आमच्या गावात एक परशा आहे, त्याचा मित्र, त्या लाल शर्टवाल्याचा मित्र आहे परशा. तो पिक्चर त्याने बघितला, झाला वेडा, त्याचा पण प्रेम झाला. वा, तो धावत आला 100 फुटावरून, धावत आला 100 फुटावरून, उडी मारली. 1 महिना हॉस्पिटलला ऍडमिट होता. 1 महिना. त्याचं कारण त्या पिक्चर मध्ये भरलेल्या विहिरीमध्ये उडी मारली. या गाढवाने मे महिन्यात सुक्या बावडीत उडी मारली. खाली सगळा दगड, बघितलंच नाही, मारली उडी. त्याला पण पटला. बाबू, ए बाबू, सुना परशा, और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है। तीरथ दे दिल मेरा को, तीरथ दे
कलियुगामध्ये रामकृष्ण हरी ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला कसली भीती नाही. रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये आहे. 33 कोटी आपले देव आहेत. एक मात्र सांगतो तुम्हाला, ज्या ज्या गावात जातो मी ना ते सांगतो, तिथे तुम्ही आपल्या ग्रामदेवतेला, आपली कुलदेवता, आपली ग्रामदेवता आणि आपले आई वडील यांना आयुष्यात विसरू नका. कायच कमी नाही पडणार तुम्हाला, मी गॅरंटी देतो. तुम्ही किती मोठे व्हा, या गावात जोईलवाडी, आता तुमचं हे मंडळ आहे जोईलवाडी सार्वजनिक संस्था पालचेत, या गावात जे जे विद्यार्थी शिकले या गणपतीच्या कृपेने मोठे इंजिनियर झाले, डॉक्टर होतील, अमेरिकेमध्ये जातील. पण या गावाला कधी विसरू नका. या मंदिराला, या बाप्पाला, या गणपतीला कधी विसरायचं नाही. करोडपती व्हा, पैसेवाले व्हा, इंजिनियर व्हा, अमेरिकेला जा, पण या गावात या मातीला जो विसरला, कारण शेवट आपल्याला ह्याच मातीत जायचं आहे. बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. शेवट आपल्याला याच मातीत जायचं आहे. या गावाला विसरू नका हो. खूप उपकार आहेत. आणि कोरोनाचा विषय निघाला मगाशी म्हणून सांगतो. 14 दिवस क्वारंटाईन का झालं? रामाला वनवास किती वर्ष भेटला? 14 वर्ष. बरोबर ना? रामाला सुद्धा वनवास 14 वर्ष भोगावं लागलं. मग माणसाला का भेटू नये? देवाला भेटलं तर तरी माणसाला समजत नाही अजून. तरी म्हणतो हे नाहीसो करून टाकीन, हे कानपाट फोडीन, हे कांडाप काढीन. अरे कोण कोणाचा कांडाप? काय भरोसा नाही कोणाचा. कोणाचा भरोसा आहे? म्हणून कोरोनाने शिकवल्या, ज्या शाळेत जो विद्यार्थी शिकला, मोठा झाला, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, अमेरिकेला गेला, पण त्या शाळेचं त्याने तोंड येऊन बघितलं नाही. केव्हा? त्यांच्यासाठी सांगतो मी, त्या शाळेचं येऊन तोंड बघितलं नाही. त्या प्राथमिक शाळेत शिकला ना, त्या शाळेत आम्ही शिकलो. आमच्या काळात गाणी होती ना बोलताना, आमच्या काळात सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, उद्या गणिताचा तुकडा माझ्या पोटात दुखायला लागला. अजून सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेमध्ये डबकं साठून सुट्टी मिळेल काय. म्हणजे जी गाणी होती ना, तो आनंद वेगळा होता. ज्या शाळेत जो शिकला तो परत गावाला आला नाही. जो त्या शाळेत त्याला येऊन परत कोरोनाच्या संकटामध्ये 14 दिवस राहावं लागलं, ती शाळेची कौलं मोजावी लागली. ह्या नियतीचा खेळ आहे. म्हणून कधी विसरायचं नाही हो. गुरांच्या गोट्यात 14 दिवस राहावं लागलं क्वारंटाईन. त्या गुरांना विसरायचं नाही. आता आला नवीन जमाना. गुरं कुठे आहेत? आता मगाशी बुवानी सांगितलं जीन्स पॅन्ट, हो शिका. सध्या काळाची गरज आहे. लेडीज, महिला वर्गांना मी सांगतो, तरुण जे महिला आहेत त्यांना सांगतो, जीन्स वापरा तुम्ही हो, पण समजा लग्न कार्य आहे, शुभ कार्य आहे, तेव्हा तरी साडी नेसा. कारण एखादी ओटी भरायची आहे तुम्हाला, ओटी. सुहासिनी बायकाच्या ओट्या भरतात, ओटी भरायची आहे. मग कुठे भरायची ती? ओढणी पण ना, टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट, ओटी कुठे ठेवायची? मला सांगा, ती ओटी कुठे ठेवायची? आणि सत्य आहे, हे कुठे नाही. मी कोणाचा अपमान करत नाही. अरे कुठेतरी कार्यक्रमाला, कारण हिंदू धर्म आपला आहे. या जगात श्रेष्ठ कुठला धर्म असेल तो माझा हिंदू धर्म आहे. या हिंदू धर्मासाठी एकदा टाळ्या वाजवा. जगात श्रेष्ठ धर्म आहे तो हिंदू धर्म. माझ्या आईने 9 वारी साडी नेसायची. माझी आई 9 वारी, म्हणून आताची 9 वारी नाही नेसणार, पण अंगभर कपडे तरी घाला. अंगभर कपडे तरी घाला. अंग शरीर दाखवण्यासाठी नाही, शरीर झाकण्यासाठी कपडे आहेत. म्हणून मला सांगायचं आहे, रामकृष्ण हरी हा मंत्र ज्याच्या मुखामध्ये आहे त्याचं आचरण पण चांगलं असतं. की माऊली बघा, मी कोणाची निंदा करत नाही. ते बसले आहेत बिचारी, ही बघा, ही माऊलीच आहे. ती बसली आहे मुलीला घेऊन. या बसल्या समोर, या समोर बसलेल्या आहेत. ते मुलगे झोपतायत बघा, ती एवढी झोप झाली, पण तू मोबाईल काय सोडत नाही. तो मोबाईल बघ. तो काय बघताय माहिती आहे वहिनी? तो काय बघतोय माहिती आहे माऊली? नोबिता, डोरोमॉन, ते कार्टून जे दाखवतात
कार्टून म्हणजे कोणी निर्माण केलं ना त्याला जर तो भेटला तर त्याला मी कांडाप काढणार त्याचा. अरे जेवत नाही ही मुलं, जेवत नाही. हे जर नाही दिलात ना, आमच्या घरात ती परिस्थिती आहे. माझ्या छोट्या भावाचा मुलगा एवढाच आहे, जेवत नाही तो. पहिला मोबाईल ठेवा पुढ्यात जेवणार. मग त्याची आई त्याला भरवताना सुद्धा मोबाईल, हे बाबा खा ना, बाबा खा. मग ते कार्टून मध्ये जर कार्टून असं उलट झाला तर तो लगेच मुलगा सुद्धा आडवा झोपतो, खा. म्हणजे ही परिस्थिती आहे. कार्टूनसाठी वेडे झाले. डोरेमॉन, पोगो, नोबिता, त्यांना सगळं माहिती आहे. म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो माऊली. त्या मुलाचे लाड करा, नक्कीच करा. पण एवढी झोपली आहेत तर बिचारा हा एक मुलगा झोपला तरी सुद्धा तुम्ही थांबला, तो जाऊन झोपलाच ना घरी. ती एक माऊली आमची बसली आहे पाठीमागे, तुमच्या पाठीमागे. तुम्हीच माऊली. तुम्ही सज्जनपणाची लक्षणं काय असतात ती एक, म्हणजे तुम्ही सगळेच आहात. एकदा टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. म्हणून आज जर पिक्चर लावला असता, इथे ऑर्केस्ट्रा ठेवला असता तर बरीच लोक जमली असती, टाळ्या वाजवल्या असत्या, ऑर्केस्ट्रा वगैरे डान्स वगैरे ठेवले असते, नाच धमाल केली असते, उडवले असते. पण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती तुम्ही जपता. हे भजन पूजन कीर्तन ना आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करते. आणि जोपर्यंत या जगामध्ये नामस्मरण भजन पूजन कीर्तन आहे तोपर्यंत या जगाला कसली भीती नाही. आणि ज्या दिवशी हे बंद होईल ना त्या दिवशी जग संपूर्ण जायचं. कोणी सांगितलं पांडुरंग खाली आला ना विषय संपला. बरोबर ना बुवा? नक्की संपेल. म्हणून म्हणतो जय जय राम कृष्ण हरी, जगी मंत्र हा भारी. हरिनाम सुंदर, हे हरिनाम सुंदर गाऊन गजर नामात रंगूया. नाम करले संत जन, नाम करले संत जन, मुखी हरिनाम घेऊन, मुखी हरिनाम घेऊन. आपले 33 कोटी देव आहेत. किती देव आहेत? 33 कोटी. कुठल्याही देवाला तुम्ही भजा, कुठल्याही देवाची सेवा करा, कुठल्याही देवाला पूजा करा, तो देव धावून येणार. कुठल्याही देवाला. हे आमचे पवारबुवा आसाराम बापूंचे भक्त नाहीत, ते रामदेव बाबांचे भक्त आहेत. रामदेव बाबा जे सांगतात ते करतात. संजय पवारबुवा एक दिवशी घरात कोण नाही आणि घरात बसले मांडी घालून खुर्चीवर, आणि समोर रामदेव बाबा टीव्ही मध्ये आले. आस्था चॅनल टीव्हीवर रामदेव बाबा म्हणतायत श्वासोश्वास घ्या. ते बघा रामदेव बाबा सांगतात. सांगतात ना ते बघा. रामदेव बाबा सारखं कोण करू शकत नाही माऊली. ते पोट आहेत ना पुरा आतमध्ये घेतात ते ओढून. बघितलं ना रे, पुरा पोट. काय बघितलं तुम्ही टीव्हीवर बघा रामदेव बाबांना. आतलं हे सगळं पोट ना पुरा आतमध्ये ओढून घेतात आणि तो गोळा तयार करतात. गोळा आतमध्ये व्हॉलीबॉल सारखा. म्हणजे आता तुम्ही करू नको, नाही तर कायमचा गोळा होईल. म्हणजे करू नको. ते असं ओढून घेतात पोट आणि ते सांगतात. ते लोक ऐकतात, व्यायाम करतात. हसायचं जोरात तीच सांगतात. व्यायाम करा, योगा करा, योगा करा ते सांगतात. तसं योगा करायचा. पण हे त्यांचे भक्त आहेत. त्यांनी दरवाजा बंद केला, टीव्ही लावली आणि रामदेव बाबा टीव्हीवर आले आणि सांगतायत रामदेव बाबा एक पाय मांडी घालून बसा, एक पाय उचला, उजवा पाय उचला, गळ्यात टाका. हिने आपला तसंच केला. रामदेव बाबा सांगतायत उजवा पाय उचला, गळ्यात टाका. ह्यांनी टाकला. थोड्या वेळाने रामदेव बाबा सांगतायत डावा पाय आहे तो पण गळ्यात टाका. ह्यांनी दोन्ही पाय गळ्यात टाकले. कसं तरी यांचा बदाम झाला. बदाम
बुवांचा बदाम झाला. इमॅजिन करा तुमचा बुवांचा बदाम झाला. दोन्ही पाय गळ्यात टाकले आणि कर्मधर्म सळगाण बुवांची वेळ खराब. लाईट गेली. लाईट गेल्यामुळे रामदेव बाबा पण गेले. आता रामदेव बाबा गेल्यानंतर पुढचं प्रकरण कुंडलिकेवर जे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बुवांच्या भाषेत पंढरीनाथ महाराज की जय. दोन्ही असे पाय टाकल्यामुळे वर गाठ बसली. बदाम झाला ना, वर गाठ बसली दोन्ही पायांची. सुटायला तयार नाही. आजूबाजूवाले शेजारी म्हणाले पवार भाऊ आतमध्ये गेले. साट नाही, सुट नाही, आवाज नाही, काय नाही, हाय कुठे हे काय सांगणार. गाठ बसली वर. दरवाजा तोडला शेजाऱ्यानी आणि आतमध्ये दरवाजा तोडून आले आणि आले ते 10-12 जण शेजारी. 10-12 जण आले. आल्या की पहिला नमस्कार केला बुवांना. दर्शन द्या. जसे आंबे काढायचा बघा घळ तयार असतो तसा तो दर्शन बाबांनी दर्शन दिलं. बुवा हे हसण्यासाठी सांगतो, प्रत्यक्षात काय तुमचं झालं नाही मला पण माहिती. पण जेलू काम केलू. सलमान खान प्रत्येक पिक्चर मध्ये बॉडी दाखवतो, कपडे काढून दाखवतो. का बॉडी आहे ना त्याच्याकडे. त्याचं बघून आमची मुलं अरे हाडाची काढाने ह्याच्यातून तू ना दाखवतो. अरे पाव किलो वजन नाही तुझं. अरे काय त्याचं त्याला लक्ष लागतं होय की नाही. जेनू काम तेनू विजय करीतो बोलते काय. सलमान खान करता म्हणून आपण नाही करायचं. पवार बुवा उंच आवाज लावतात, मी नाही करायचं. पवार बुवा अध्यात्माच्या गोष्टी सांगतात, तेवढं मला नाही जमणार. किंवा मी पेटी वाजवण्याचा प्रयत्न करतो, तेवढे पवार बुवा प्रयत्न करायला हरकत नाही, पण सरशी करायची नाही. सलमान खानची सरशी होईल. तो रोज अंडी किती खातो माहिती आहे. 1 डझन अंडी, 2 लिटर दूध, 1 डझन केळी, 1 किलो सफरचंद आणि वेगळे गाजर बिजर बीट असा तो खातो. आणि आमची पोरं व्यायाम करतात सलमान खानची बॉडी बघून. काय काय घरात आमची शेतकरी माणूस पिठी आणि भात. काय बॉडी होईल सांग. होईल म्हणून जेनू काम केलं. प्रत्येकाला परमेश्वराने दिलेला म्हणून म्हणतो बघा. नामे तरले संत जन हरी नाम हरिनामाचा आघात महिमा खाओ तुम्ही जाणून. साऱ्या जगाला तारी हे हरिनाम भारी. हरिनाम भारी जगाची सांगूया, जगाची सांगूया. हे हरिनाम सुंदर, हे हरिनाम सुंदर गाऊन गजर नामात रंगूया. शेवटचा चरण घेतो, वेळ झालेला आहे. शेवटचा चरण. नाम तारतो हे थोर, बुवा झाले अजरामर, कदम पांचाळ भावा, कदम पांचाळ पाटील, कदम पांचाळ पाटील खोपर. नको गर्व भजनी, नको संतांची वाणी. संतांनी दिलेला वारसा आणि भजनी बुवा, भजन रत्न बुवा यांनी दिलेला वारसा आपल्याला जपायचा आहे. म्हणून म्हणतो बघा. विनोद सांगी गुरुचरणाची दीन होऊया, गुरुचरणाची दीन होऊया. लीनतेने जो चालला तो जगात जिंकला.
म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जो अहंकार केला तो संपला. सोन्याची लंका असणारा रावण लयला गेला. 14 चौकडीचं राज्य करणारा रावण गेला. वाघावर बसून येणारा चांगदेव वाघावर बसून यायचा. आम्ही कोल्याला घाबरतो. तो वाघावर बसून यायचा. तो सुद्धा कोरा ठरला. म्हणून आपण गर्वाने कधी जाऊया नको. आम्ही जात नाही पण जाऊया नको. त्याचा वारा सुद्धा आपल्याला लागून दे नको. म्हणून म्हणतो बघा, हे हरिनाम सुंदर, हे हरिनाम सुंदर, हे हरिनाम सुंदर. हरिनामामध्ये आपण रंगूया. तेच या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. चित्ररत्नांची खान रे एकाएकी दान रे. प्राणाचाही प्राण माझा स्वामी तू रे. विश्वाचा विश्राम रे